मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 20 मार्चचा भाग आपण पाहतोय. अतिशय धक्कादायक हा एपिसोड दाखवलेला आहे बघा प्रेक्षकांनो. इथे अर्जुन ठरल्यानुसार सचिनच्या लाईव्ह लोकेशन शोधत आलेला आहे आणि लाईव्ह लोकेशनवर बघा तो पोहोचलेला आहे. तर समोर बघतो तर काय, सचिन हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. पण प्रेक्षकांनो, आपल्याला माहीत आहे की तो जाणून बुजून तेथे पडलेला आहे. आता बघा पोलीस वगैरे आतमध्ये येतात. इन्स्पेक्टर मोरे जे आहेत ते कॉन्स्टेबलला सांगतात की ते आजूबाजूला जरा पडताळणी करा आणि काही संशयास्पद दिसलं तर इथे घेऊन या असं म्हटल्यानंतर तो कॉन्स्टेबल जातो आणि इथे अर्जुन हा त्याच्याकडे एकटक बघत असतो आणि तो म्हणतो की हे खरोखर बेशुद्ध अवस्थेत आहे का, हा नाटक करतोय असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर जे आहेत ते कॉन्स्टेबलला पाणी आणण्यासाठी सांगतात आणि ते सचिनला आवाज देतात. दीक्षित, तुम्हाला माझा आवाज येतोय का असं ते 2 ते 3 वेळा म्हणतात. आता प्रेक्षकांनो, इथे सुभेदारांच्या घरी बघा 5वीच्या पूजेची जय्यत तयारी केलेली आहे. इथे सर्वजण पूजा करून घेत आहेत. अस्मिता देखील बाळाला घेऊन इथे 5वीची पूजा करत आहे. ते 5 दिवे जे आहेत ते लावत आहे आणि यांची पूजा इथे चाललेली आहे. पूजेसाठी प्रतिमा, सुमन वगैरे इथे आलेले आहेत बघा. प्रेक्षकांनो, सगळेजण हात जोडून इथे समोर देवाला नमस्कार करतायत, सटवाईला नमस्कार करत आहेत. आणि परंतु इथे सचिन जो आहे तो जबरदस्त अडकलेला आहे बघा प्रेक्षकांनो. इथे त्यावेळेस जे इन्स्पेक्टरनं कॉन्स्टेबलला पाणी आणण्यासाठी सांगितलेलं असतं ते पाण्याचा ग्लास घेतात आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतात. त्यावेळेस तो लगबगीने सचिन जागा होतो आणि उठून बसतो. समोर बघतो तर काय, समोर त्याला अर्जुन दिसतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की अर्जुन, बरं झालं तू शोधत मला इथे आलायस. त्यावेळेस इथे इन्स्पेक्टर जे आहे ते म्हणतात की तुम्ही इथे कसे काय आला आणि तुम्हाला इथे कोणी ठेवलंय असं म्हटल्यानंतर तो सांगतो की मला इथे साक्षी महिपत शिकरे हिने डांबून ठेवलेला आहे आणि तिच्याबरोबर 2 गुंड देखील होते. त्यांनी मला खूप मारहाण केली आणि जर तुम्ही इन्स्पेक्टर आला नसता तर माझं काही खरं नव्हतं असं इथे इन्स्पेक्टरला सचिन बोलत असतो बघा प्रेक्षकांनो. इथे घरी मात्र अस्मिताची ओटी भरण चालू आहे. सर्वजण तिची ओटी भरत आहे. बाळ देखील तिच्या मांडीवर आहे आणि आता सध्या कल्पना ओटी भरत आहे. कल्पनानंतर लगेचच प्रतिमा देखील ओटी भरण्यासाठी आलेली आहे आणि इकडे मात्र सचिन काहीतरी पडाव यांना सुचवत आहे, सुनावत आहे आणि तो बघा तो सांगतोय की मला साक्षी शिकरेनी इथे डांबून ठेवलेला आहे. आणि त्यावेळेस इन्स्पेक्टर त्याला अजूनही विचारपूस करतात की ते म्हणतात मग तुला इथे डांबून किती दिवस झालं, तर त्यावेळेस तो म्हणला मला 4 ते 5 दिवस झालं इथे त्यांनी डांबून ठेवलेलं आहे आणि 2 गुंड माझ्या इथे एक ह्याच्यासाठी राखणीसाठी ठेवले होते आणि ते 2 गुंड मला बेदम मारहाण करीत होते. मग त्यावेळेस इन्स्पेक्टर विचारतात की मग इथे मोबाईल तुझा ऑन कसं काय झाला आणि त्यावेळेस तो सचिन आहे तो म्हणतो तुम्ही इथे कसं काय पोहोचला. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की मी तुझं लाईव्ह लोकेशन ट्रेस केलं होतं आणि त्याच मार्फत आम्ही इथे पोहोचलो आहोत. त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की बरं झालं इन्स्पेक्टर तुम्ही इथे आलात आणि मी इथेच पडून होतो आणि मला वाटलं की बाहेर ते 2 गुंडे आहेत ते राखण करत असतील, त्यावेळेस मी इथून उठलो नाही आणि याच्या आधी मला एका ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं, साक्षीनं ठेवलं होतं. त्यावेळेस अर्जुन विचारतो की ते ठिकाण कोणतं आहे. मग त्यावेळेस सचिन सांगतो की ते म्हणजे 302 बंगला आणि अशी कुठली तरी वस्तीचं तो नाव सांगतो आणि ते म्हणजे साक्षीचं तिच्या घराचं ते लोकेशन असतं. आणि त्यावेळेस मग अर्जुन विचारतो की तुला महिपत शिकरेच्या घरामध्ये ठेवलं नाही का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, अशी कुठलीही जागा मला माहिती नाहीये. आता प्रेक्षकांनो, घरी बघा सगळ्यांनी ओटी भरलेली आहे. आता सायली देखील ओटी भरण्यासाठी आलेली आहे. सायलीनंतर विमलही अस्मिताची ओटी भरण्यासाठी येते. आता इथे बघा याने म्हणजेच अर्जुनने विचारल्याप्रमाणे महिपत शिकरेचं तुला घर माहिती आहे का असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की नाही, मला महिपत शिकरेचं घर माहिती नाही आणि ह्याच जागेवर मला साक्षीनं ठेवलं होतं आणि मी तिथेच राहत होतो. आणि त्यावेळेस तो इन्स्पेक्टरला सांगतो की मी कॅनडामध्ये काही पैसे उचलले होते लोकांचे आणि ते फेडण्यासाठी मी खूप अस्वस्थ होतो आणि त्यावेळेस इथे साक्षीनं माझ्यावर जाळं टाकलं आणि मी तिच्या जाळ्यामध्ये फसलो. खरंच अर्जुन मला माफ कर, मी चुकलो असं म्हणून तो माफी मागत असतो. आता इथे बघा इन्स्पेक्टर जे आहेत ते विचारतात की
तुला आता कसलीही काहीही मारहाण वगैरे होणार नाही. आणि ते म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही आता याला घरी घेऊन जाऊ शकता. आपण पुढचे जर त्यांना कधी पोलीस स्टेशनला बोलवायची वेळ आली तर तुम्ही त्यांना घेऊन या असं म्हटल्यानंतर ते पोलीस तिथून निघून जातात. आणि ते गेल्यानंतर इथे सचिन हा अर्जुनच्या हातापाया पडतो आणि तो म्हणतो की मला अस्मीला भेटायला यायचं आहे. अस्मी कशी आहे, माझं बाळ कसं आहे. यावेळेस अर्जुन हा भडकतो आणि तो म्हणतो तुला लाज आहे का, तुला आत्ताशी आठवण आली का तिची. आणि तुझ्यामुळे ती खूप सिरियस झाली होती, बाळ देखील खूप सिरियस होतं. आणि त्यावेळेस इथे बघा सचिन स्वतःच्या गालामध्ये जोरजोरात मारून घेतो आणि म्हणतो चुकलं माझं, मला माफ कर खरंच अर्जुन. आणि त्यावेळेस तो अर्जुन त्याच्याकडे न बघता तिथून रागाने निघून जातो. आणि त्याच्या मागे बघा सचिन आरडाओरडा करत अर्जुन थांब थांब असं म्हणून त्याच्या मागे पळत असतो. अर्जुन काही गाडी थांबवायला तयार नसतो. मग सचिन जो आहे तो गाडीला आडवं येतो आणि तो म्हणतो की अर्जुन तू जरी मला घेऊन गेला नाहीस तर मी काहीही करून घरी पोहोचेन असं म्हटल्यानंतर मग अर्जुन त्याला बसण्यासाठी सांगतो. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा जी आहे ती अस्मिताला म्हणते की आज अस्मिता असं म्हणतात की 5वीला सटवाई येऊन बाळाचं भाग्य लिहून जाते. आणि त्यावेळेस इथे सायली म्हणते की बाळाच्या आयुष्यात जे वाईट प्रभाव आहे ते निघून जाईल. त्यावेळेस इथं अस्मिता सायलीला म्हणते की वाईट प्रभाव म्हणजे बाळाचा बाबाच ना, तोच तर त्याच्या आयुष्यात वाईट प्रभाव आहे असं तुला म्हणायचं आहे ना, असं लगेच ती रागाने सायलीला बोलते. आता प्रेक्षकांनो बघा यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यातच इथे सचिन अस्मिता करून आतमध्ये पळत येतो. आणि तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला बघून सगळ्यांचा राग होतो. आणि त्यावेळेस तो पळतच अस्मिताकडे आणि बाळाकडे येतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो अस्मिता बाळ किती गोड आहे, अगदी तुझ्यावर गेलंय असं म्हटल्यानंतर अस्मिता त्याच्या चेहऱ्याकडे पाहते आणि म्हणते की सचिन तुला काय झालं अरे, किती लागलंय, तू कुठे होता 2-3 दिवस झाले, माझा कॉलही रिसीव्ह केला नाहीस, काय झालं होतं तुला. आणि त्यावेळेस मग तो रडून सांगतो की खरंच अस्मिता खरंच मला माफ कर. आणि त्या बाळाकडे बघून तो रडकं होऊन काहीतरी इमोशनल फुल बोलायला लागतो. आणि त्याच्यावर मात्र बघा अस्मिताचा पूर्ण विश्वास बसतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की अस्मिताला घट्टमिठी मारतो आणि म्हणतो की आपल्या तिघांमध्ये आता कोणीही येऊन द्यायचं नाही, आपली फॅमिली आता पूर्ण झाली आहे, मी हे स्वप्न केव्हापासून पाहत होतो. आणि आता बघा तेवढ्यातच अर्जुन पुढे येतो आणि सचिनला जोरात ओढून बाहेर ढकलतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो झालं ना, तुला तुझ्या बायकोला आणि बाळाला भेटायचं होतं, तू भेटलायस, आता माझ्या बहिणीपासून दूर राहायचं, तिच्यावर तुझी सावलीही पडू द्यायची नाहीस. आणि असं म्हटल्यानंतर बघा प्रताप जे आहेत ते रागात म्हणतात की अरे अर्जुन पण तू त्याला इथे आणलंच कशाला, काय गरज होती त्याची ताणायची, तो जिथे पडलेला होता तिथेच राहू द्यायचंच ना. असं म्हटल्यानंतर बघा कल्पना देखील म्हणते की अरे सचिन आम्हाला माहित होतं की तुझं बाहेर अफेअर आहे, कोणत्या तरी मुलीबरोबर तुझं चालू आहे, परंतु ती साक्षी शिकरे, तुला लाज वाटली नाही का रे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की खरंच मला सगळे माफ करा आणि खरंच मला माहिती नव्हतं ती साक्षी शिकरे आहे आणि मी तिला समिधा शेखर या नावानेच ओळखत होतो. आणि त्यावेळेस मग इथं अस्मिताही त्याच्याकडे बघून पूर्ण सर्व काही जे अगोदर झालेलं असतं ते विसरते आणि हा बघा हात जोडून सर्वांना माफी मागतो की खरंच मला माफ करा, तुम्हाला जे काही माझ्याशी बोलायचं असेल ते बोला, परंतु माझ्या बायकोपासून आणि बाळापासून मला दूर करू नका. आणि तो रडून वगैरे सांगतो की मला खरंच माहिती नव्हतं की ती साक्षी शिकरे आहे, ती महिपत शिकरेची मुलगी आहे वगैरे असं रडून त्यांची माफी मागायला लागतो. आणि त्यावेळेस मग तो म्हणतो की मला आता माझी चूक झाली, पण इथून पुढे मी कधीही चुकणार नाही, मला मान्य आहे की तुमचा राग माझ्यावर आहे, हे सर्व मला मान्य आहे, मी खूप चुकलो, मी चुकीचं वागलो आणि कॅनडामध्ये मी काही पैसे घेतले होते आणि त्याच पैशांच्या ह्याच्यात मी अस्वस्थ होतो. आणि तेव्हा तिने साक्षीने तिचं जाळं टाकलं आणि मी पूर्णपणे तिच्या जाळ्यामध्ये फसलो. मग आता इथे प्रताप म्हणतात की तुला लाज कशी वाटली नाही रे आमच्या घरी येण्यासाठी. आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की साक्षीला तू अजिबात ओळखत नव्हतास, जेव्हा तू कॅनडामधून इथे आलास तेव्हा कधी बातम्यांमध्ये सुद्धा साक्षीचं नाव ऐकलं नाही. मग त्यावेळेस तो म्हणतो की हां ऐकलं की मी साक्षी शिकरे ती माहिती, परंतु मी तिचा जुना फोटो बघितला होता, न्यूजवरती बघितलं होतं तिचा जुना फोटो, आणि
ती मला अशा वेशात भेटली की मी तिला ओळखलं सुद्धा नाही की ती साक्षी शिकरे आहे. आणि त्यावेळेस तो तिचा आत्ताचा नवीन लुकचा जो फोटो आहे तो फोटो दाखवतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की ती अशा वेशात मला भेटली होती आणि त्यामुळे मला ती ओळखायला आली नाही. ती तुम्हाला कशाही वेशामध्ये भेटायला आली तर तुम्ही सहज तिला ओळखू शकता, परंतु माझा आणि तिचा एवढा काही संबंध नव्हता, त्यामुळे मला ओळखायला आलीच नाही. मग त्यावेळेस बघा अस्मिता बाळाला सायलीकडे देते आणि सचिनकडे जाते आणि त्यावेळेस म्हणते की सचिन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की चैतन्यही तिच्या जाळ्यामध्ये फसलाच होता की मलाही माहिती आहे चैतन्यही तिच्यावर प्रेम करत होता. यावेळेस बघा अर्जुनला खूप राग येतो आणि तो म्हणतो की अस्मिताई, तू सचिन आणि चैतन्यचं कंपॅरिझन करूच शकत नाही, कारण आम्ही चैतन्यला तिथे प्लॅन केलं होतं आणि आमच्या प्लॅननुसार तो तिथे तिच्या प्रेमात पडल्याचं नाटक करत होता. मग त्यावेळेस बघा अस्मिता म्हणते की परंतु त्याआधी तो प्रेमात पडलाच होता की हे मला माहिती आहे. असं म्हटल्यानंतर बघा इथे सचिन म्हणतो की काय साक्षी शिकरेच्या प्रेमात चैतन्य पडला होता. मग त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की हो, आणि आता तुला तुझी गर्लफ्रेंड काय लायकीची आहे ती कळलीच असेल. असं म्हटल्यानंतर बघा इथे अस्मिता म्हणते की डॅड, आपल्या घरी जर असं काही झालं तर प्रत्येकजण आपल्या नवऱ्याची बाजू घेईलच की, मी बायको आहे, माझंही मन समजून घ्या. मग त्यावेळेस बघा कल्पना म्हणते की काय बोलतीयस अस्मिता, असली जर चुकी नवऱ्याने केली तर आम्ही त्याची कधीही बाजू घेणार नाही. मग बघा अस्मिता यावेळेस सायलीला एक प्रश्न विचारते की जर तुझ्या नवऱ्याने काही चूक केली आणि ती तुझ्यापासून लपवली तर तू त्याला माफ करशील का. असं म्हटल्यावर सायली म्हणते की काय बोलताय तुम्ही अस्मिता ताई, आणि माझा नवरा असं कधीच करू शकत नाही आणि माझ्यापासून कोणतीही चूक ते लपवणार नाहीत किंवा माझ्यापासून कोणतीच गोष्ट ते लपवणार नाहीत. असं म्हटल्यावर बघा इथे अस्मिता म्हणते की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, मी तुला विचारलंय तू त्याला माफ करशील की नाही. मग यावेळेस बघा सायली म्हणते की अजिबात नाही, जर माझ्या नवऱ्याने अशी कोणतीही चूक केली, माझ्यापासून लपवली आणि मला काहीही सांगितलं नाही तर मी त्यांना कधीच माफ करणार नाही. आणि ज्या वेळेस मला त्यांची चूक माझ्यासमोर येईल मी त्याच वेळेस त्या क्षणी त्यांच्याशी असलेलं नातं संपवून टाकेन. असं इथे सायली ही सुनावत असते आणि ती म्हणते की माझा नवरा असं कधी करणारच नाही आणि जरी चुकून जरी केलं तर मी त्यांच्याशी नातं टिकवणार नाही आणि असल्या चुका तर मी कधीच पोटात घालणार नाही. आणि ही खरंच बायकोची चूक आहे की नवऱ्याच्या सर्व चुका ज्या आहेत त्या पोटात घालणं. आता याचं बोलणं ऐकून बघा अर्जुनला मात्र वाईट वाटतं आणि खरंच त्याला खूप भीती वाटते की जर मी साक्षी शिकरे जिवंत आहे हे मी लपवलंय सायलीपासून आणि जर ते तिला कळलं तर ती खरंच माझ्याशी नातं संपवेल का, मी का केलंय असंही मला विचारणार नाही का, आणि माझ्या हे बद्दल गैरसमज करून घेऊन ती माझ्याशी नातं संपवेल का, असा इथे अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो. आता प्रेक्षकांनो या सर्वांचं झाल्यानंतर हे सर्वजण इथे डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात आणि त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की मी जेवणासाठी खिचडी बनवते. असं म्हटल्यानंतर मग प्रताप जे आहेत ते म्हणतात की काही गरज नाही, एवढं सर्व काही घडल्यावर आम्हाला जेवणाची काहीही इच्छा नाही. त्यावेळेस इथे सायली म्हणते की आई बाबा इथे सचिन घरात आल्यावर अस्मिताताईला सर्व सत्य कळलं असं वाटलं होतं. त्यावेळेस मग कल्पना म्हणते की पण त्या उलटच झालं, तिला अजूनही त्या सचिनचाच पुळका येतोय आणि तिला त्याच्याबद्दल काहीही सत्य समजावूनच घ्यायचं नाही. असं म्हटल्यावर प्रताप म्हणतात की काय सगळं ते उलटच झालेलं आहे आणि अर्जुनने इथं आणायलाच नको होतं, अर्जुनची चूक झाली, खरंच त्यांनी ते आणायला नको होतं. अश्विनही म्हणतो दादानी खरंच खूप मोठी चूक केली. मग त्यावेळेस सायली म्हणते की अश्विन भाऊजी त्यांचा हेतू चांगला होता इथे आणण्याचा, परंतु हे सर्व होईल असं त्यांना वाटलंच नव्हतं. आणि यावेळेस प्रिया म्हणते की अर्जुन सचिनला चांगल्या हेतूने घरात घेऊन आला, परंतु इथं काही जे घडलं आहे ते सर्व वेगळंच घडलं आहे. असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की आई बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही जास्तीत जास्त याचं म्हणजे सचिनचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की ह्या सर्व गोष्टी आपण करच, परंतु बाळाच्या कानावर हे सर्व भांडणे वगैरे पडायला नको, त्याचा वाईट परिणाम होईल. मग त्यावेळेस सायली म्हणते की त्याची काळजी आई तुम्ही करू नका,
मी करते, परंतु त्याआधी अर्जुन का रागावलेत हे मी बघून येते. आता त्यावेळेस इथे बघा प्रताप म्हणतो की अर्जुन चिडलाय, त्याला कसं शांत करायचं आणि त्याचे वाईट शब्द हे बाळाच्या कानावर पडणारच. एवढ्यातच तन्वी म्हणते की थांबा, मी आपल्यासाठी सगळ्यांसाठी खिचडी बनवून आणतो. त्यावेळेस मग सगळे नकार दिल्यानंतर परत तन्वी म्हणते की आई बाबा तुम्हाला माहिती आहे ना पूर्णाजी काय म्हणतात, कधी जेवणाचा अपमान करू नये. आणि त्यावेळेस प्रताप म्हणतात की ते मलाही माहिती आहे, परंतु घशाखाली घास जाणार नाही. असं म्हणून ते दोघेही म्हणजे कल्पना आणि प्रताप तिथून निघून जातात. आणि त्यावेळेस इथे अश्विनला शांत करण्याचा प्रयत्न तन्वी करत असते आणि ती म्हणते अश्विन तू काळजी करू नकोस, मी तुझ्या बाजूने आहे आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. असं म्हणून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी विचार चालू असतो आणि ती मनातच म्हणते की मी जो प्लॅन केला तो अतिशय सुंदर सेट झालेला आहे आणि सचिन आता घरी येऊन तो अजून राडा घालणार, म्हणजे सायली अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे जाणार आणि मला थोडासा आराम भेटेल आणि माझ्या शोधातून ते थोडेसे दूर राहतील. असं म्हणून ती म्हणते की आता मी मोकळा श्वास घेऊ शकते. आता बघा इथे संध्याकाळी हे दोघे जण झोपलेले असतात, म्हणजेच अस्मिता आणि सचिन झोपलेले असतात. आणि त्यावेळेस सचिन उठून साक्षीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यातच बाळाचा रडलेला आवाज येतो आणि तो म्हणतो की मी जर बाळाला घेतलं नाही तर अस्मिताला वाईट वाटेल आणि तिचा विश्वास जिंकण्यासाठी मी बाळाला घ्यायला पाहिजे, म्हणून तो बाळाला घेतो. आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की मला हेच हवं होतं की माझ्या बाळाला त्याच्या बाबाचा स्पर्श कधी होईल. आणि त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की मी हे स्वप्न खूप दिवसापासून पाहतोय आणि आपली त्रिकोणी फॅमिली आता पूर्ण झालेली आहे अस्मिता. असं म्हणून तो मनात विचार करतो की आता आम्ही यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतोय, पण साक्षीनं कॉल करायला नको. जर तिनं चुकून जरी कॉल केला तर या विश्वासाच्या अगदी चिंधड्या उडतील असा विचार इथे सचिनच्या डोक्यात चालू असतो. पण आता इकडे बघा ही शहाणी साक्षी जी आहे ती सचिनला कॉल न करता प्रियाला कॉल करते आणि प्रिया अश्विन हे दोघेही झोपलेले असतात. त्यावेळेस अश्विन प्रियाला उठवतो, अगं बघ तुझा फोन वाजतोय, कोणाचा फोन आलाय. आणि त्यावेळेस ती म्हणते की नाही काय नाही, तू झोप, रॉंग नंबर आहे. असं म्हणून तो म्हणतो की एवढ्या रात्री रॉंग नंबर, असं म्हणून तो परंतु तो गाढ झोपेमध्ये असतो आणि तो तसाच झोपून जातो. मग ही कॉल रिसीव्ह करते आणि ती म्हणते काय साक्षी, अगं तुला काही अक्कल आहे का नाही, एवढ्या रात्री काय कॉल करतेस. असं म्हटल्यानंतर साक्षी म्हणते हे बघ प्रिया प्लीज शांत हो आणि मला सांग सचिन तिथे आलाय का गं, तो व्यवस्थित आहे का, त्याला कोणी काहीही केलेलं नाहीये ना. असं ती सचिनच्या काळजीपोटी सगळं विचारत असते. आणि त्यावेळेस ती म्हणते की तो इथेच आला आणि त्याला काहीही झालेलं नाही, पण बाई तू मला फोन करत जाऊ नको आणि सारखा फोन मला अजिबात करू नकोस. असं म्हटल्यानंतर बघा साक्षी म्हणते की प्लीज अगं प्रिया माझं उद्या सकाळी सचिनशी कॉन्टॅक्ट करून देशील का प्रिया प्लीज अगं मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि जर तू असं केलं नाहीस तर मग मी तुला सारखा कॉल करत राहील. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की बरं ठीक आहे बाई मी करते काहीतरी. असं म्हणून ती कॉल कट करते बघा. आणि आता ती म्हणते की या सर्वांच्या गोष्टीमध्ये मी साक्षीकडनं चार्ज घ्यायला पाहिजे. आणि परत तिच्या डोक्यात आयडिया येते की मी जर असंच यांचं भांडणं पेटवत राहिले, सचिन जर असंच काहीतरी करत राहिला तर घरात अजून गोंधळ होईल आणि सायली अर्जुनचं लक्ष अजून सचिनकडे आणि अस्मिताकडेच राहील आणि त्यामुळे ते माझा शोध घेणं पूर्णपणे थांबवतील असा विचार इथे बघा तन्वीच्या डोक्यामध्ये चालू असतो. आता इकडे अर्जुन हा खूप अपसेट असतो आणि तो त्याच विचारात असतो की सायली बोललेली खाली की काही झालं, माझा नवरा माझ्याशी खोटं बोलला तर मी डायरेक्ट नातं संपवेन या विचारात असतो. आणि त्यावेळेस तिथे सायली येते आणि ती म्हणते काय झालं आता, बरं आहे ना, तुमचा राग शांत झाला. आणि त्यावेळेस तो म्हणतो की हो माझा अस्मितावरचा राग शांत झालाय, पण तुझं काय, तूही लई शहाण्यासारखं वागतेस. असं म्हटल्यानंतर ती म्हणते मी काय केले. त्यावेळेस तो म्हणतो की मग तू खाली काय म्हटलेस, मी डायरेक्ट नातं संपवेन, म्हणजे मी जर तुझ्याशी काहीतरी चुकवलं किंवा तुझ्यापासून लपवलं तर तू डायरेक्ट नातं संपवशील. यावेळेस ती म्हणते की म्हणजे तुमचा बाहेर अफेअर करण्याचा विचार आहे का. त्यावेळेस तो म्हणतो असल्या फालतू गोष्टी मी करणारच नाही, पण काहीतरी गैरसमजाने घडलं किंवा सगळ्यांच्या भल्यासाठी मी एखादी गोष्ट तुझ्यापासून लपवली तर तू डायरेक्ट नातं संपवशील. त्यावेळेस ती म्हणते की एवढ्या भीतीनेच तुम्हाला नातं तुटण्याची एवढी भीती वाटते तर तुम्ही माझ्यापासून काही लपवणार नाहीत, हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि या विश्वासापोटीच मी खाली बोललेली आहे. त्यामुळे मला माहिती आहे की माझा नवरा माझ्यापासून काहीही लपवणार नाही आणि त्यांच्यापासून डिवोर्स घेण्याची मला वेळ येणारच नाही. असं म्हटल्यानंतर ती म्हणते पण तुम्ही एवढे अपसेट का होताय आणि तुम्ही एवढं सर्व गोष्टी मनाला काय लावून घेतल्यात, म्हणजे तुम्ही माझ्यापासून काही लपवलंय का. मग यावेळेस बघा अर्जुनचा चेहरा खरंच खूप अपसेट
अपसेट होतो आणि तो मनात विचार करतो की मी जर तिला सांगितलं तर ती खरंच खूप नाराज होईल आणि माझ्याशी नातं ती तोडेल. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये बघा तन्वी हिच्यासमोर सायली ही एका मुलगीला घेऊन आलेली असते आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स तिने म्हणजे तन्वीने कुठे केला आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं. आता इकडे बघा अर्जुन हा चैतन्याला सर्व काही सांगतो, ती नातं संपवण्याची धमकी दिली असंही सांगतो. मग त्यावेळेस चैतन्य म्हणतो तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि सर्व काही तिला सांगून ठेव. आता बघा इथे तन्वी ज्या कॉलेजमध्ये होते तेथील फोटो प्रतिमाने इथं सायलीला पाठवलेला आहे आणि सायली त्या कॉलेजमध्ये जाऊन तन्वीचं ॲडमिशन चेक करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिथे काही तन्वी किल्लेदार हे नाव दिसतच नाही. आणि प्रेक्षकांना आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की पुढं काय होणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.